एका अशा प्रश्नाने सुरुवात करूया जो कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्या मनात येतो, विशेषतः जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. की मी तर नेहमी सगळ्यांचं चांगलं करते, मग माझ्याच वाट्याला इतकं दुःख का येतं? किंवा मग सरळ सरळ देव मलाच इतका त्रास का देतो? हे प्रश्न आपल्याला आतून पोखरून काढतात, नाही का? हो, अगदी. आणि या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत तेव्हा तर अजूनच त्रास होतो. म्हणूनच आज आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत. द स्पिरिच्युअल पाथ टू अ कर्मा फ्री लाईफ या स्रोताच्या मदतीने. आपला उद्देश हा आहे की हा स्रोत या जुन्या प्रश्नावर काही नवीन प्रकाश टाकतो का हे पाहणे. चला तर मग बघूया तरी हे पुस्तक यावर काय सांगताय. आणि खरं तर या स्रोताचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. तो सुरुवातच एका धक्कादायक विचाराने करतो. तो म्हणतो की दुःखासाठी देवाला जबाबदार धरणं थांबवा. हा दृष्टिकोन आपल्याला पीडित बनवण्याऐवजी आपल्या अनुभवांचा चालक बनवतो. तो दुःखाचं कारण बाहेर नाही तर आपल्या आत शोधायला सांगतो. अच्छा, म्हणजे सुरुवातच येथून होते की देव दुःख देत नाही. पण जर देव प्रेम आणि करुणेचं रूप आहे तर मग या जगात इतकं दुःख, इतका त्रास का आहे? स्रोतानुसार देव म्हणजे नक्की काय? फक्त एक साक्षी जो सगळं काही फक्त पाहतो. बरोबर. स्रोत देवाला एका न्यायाधीशाच्या भूमिकेत पाहत नाही जो आपल्या कर्मांचा हिशोब करून शिक्षा देतो. उलट तो देवाला एका निरपेक्ष साक्षीच्या रूपात पाहतो, शुद्ध चेतनेच्या रूपात. जसा आकाशाच्या खाली काहीही घडो, चांगलं किंवा वाईट, आकाश निर्विकार राहतं. ते हस्तक्षेप करत नाही. देव तसा आहे. मग प्रश्न तोच राहतो की दुःख येतं कुठून? आणि तिथेच कर्माचा सिद्धांत येतो. जसं बीज तसं फळ, हो की नाही? म्हणजे आपण जे पेरू तेच उगवेल. हे तर ऐकायला खूप सोपं वाटतं. पण मग कधी-कधी असं का होतं की आपण प्रामाणिकपणे चांगलं वागतो पण आपल्यासोबत वाईट घडतं? इथेच हा दृष्टिकोन खूप रंजक बनतो. कारण स्रोत म्हणतो की दुःखाचं कारण फक्त आपलं कर्म नाही, तर 3 गोष्टी आहेत. पहिला आपलं कर्म, दुसरा आपलं अज्ञान आणि तिसरं आपली आसक्ती. आपण सहसा फक्त कर्मावर लक्ष देतो, पण बाकीच्या 2 गोष्टी तितक्याच किंबहुना जास्त महत्त्वाच्या आहेत. अज्ञान आणि आसक्ती हे जरा उलगडून सांगाल का? म्हणजे अज्ञान म्हणजे काय? मला वाटलं होतं की फक्त वाईट कर्मांमुळे दुःख मिळतं. स्रोतानुसार सर्वात मोठं अज्ञान हे आहे की आपण स्वतःला हे शरीर किंवा हे मन समजतो. आपण आपली खरी ओळख, जी आत्मा किंवा शुद्ध चेतना आहे, ती विसरलेलो असतो. आणि आसक्ती? आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहणे. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्सवर आपलं सुख अवलंबून असणं. जेव्हा लाईक्स कमी मिळतात तेव्हा दुःख होतं. इथे दुःख कमी लाईक्समुळे नाही, तर त्या लाईक्सबद्दलच्या आसक्तीमुळे झालंय. हा दृष्टिकोन दुःखाचं केंद्र देवाकडून किंवा नशिबाकडून काढून थेट आपल्या हातात देतो. पण याचाच अर्थ असा की जर कारण आपल्यात आहे तर उपायही आपल्याच हातात आहे. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. स्रोतानुसार या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी 2 गोष्टी कराव्या लागतात. एक, नवीन कर्म निर्माण होऊ न देणे आणि दुसरं, जुनी कर्म जाळून टाकणे. पण आपण तर दिवसभर काही ना काही करतच असतो. मग नवीन कर्म निर्माण न करणं म्हणजे काहीच न करता बसायचं का? नाही, अजिबात नाही. स्रोत कर्म न करण्याबद्दल बोलत नाही, तर कर्म बंधनात न अडकण्याबद्दल बोलतो. आणि कर्म बंधनकारक तेव्हाच बनतं जेव्हा त्या 3 गोष्टी मिसळलेल्या असतात. कोणत्या 3 गोष्टी? अहंकार म्हणजे मी करतोय हा भाव, दुसरं अपेक्षा म्हणजे फळाची इच्छा, आणि तिसरं त्या फळाबद्दलची आसक्ती. याचं एखादं साधं रोजच्या जगण्यातलं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा तुम्ही स्वयंपाक करत आहात. जर तुम्ही फक्त प्रेमाने कुटुंबाला खाऊ घालण्याच्या आनंदाने स्वयंपाक करत असाल तर ती फक्त एक क्रिया आहे. पण जर तुम्ही या विचाराने स्वयंपाक करत असाल की मी किती छान स्वयंपाक करते, सगळ्यांनी माझं कौतुक केलंच पाहिजे, तर इथे अहंकार आणि अपेक्षा जोडली गेली. आणि मग जर कोणी काहीच बोललं नाही तर तुम्हाला वाईट वाटेल. अच्छा. म्हणजे स्वयंपाकाच्या क्रियेने नाही, तर त्यामागे असलेल्या भावनेने तुम्हाला दुःखाचे एक बीज पेरलं. वा, म्हणजे कर्मामागचा भाव महत्वाचा आहे, कृती नाही. मी करते या भावनेतून माझ्याकडून करून घेतलं जात आहे या साक्षी भावाकडे जाणं हाच खरा प्रवास आहे. पण हे खूप मोठं मानसिक परिवर्तन आहे. हो, आणि हे सोपं नाही. म्हणूनच स्रोत म्हणतो की या मानसिक बदलासाठी आधी आपलं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे.
म्हणजे जसं आपण गढूळ पाण्यात आपलं प्रतिबिंब स्पष्ट पाहू शकत नाही, तसंच अशुद्ध मनाने आपण सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. बरोबर. आणि त्यासाठीच स्रोतमध्ये आत्मशुद्धीची काही साधनं दिली आहेत. म्हणजे फक्त तात्विक चर्चा नाही, तर काही प्रत्यक्ष करण्यासारख्या गोष्टी. त्यातली पहिली आहे ऑरा शुद्धी. ही संकल्पनाच अनेकांसाठी नवीन असेल. हो, स्रोत म्हणतो की आपल्या भौतिक शरीराभोवती एक ऊर्जेचं कवच असतं, ज्याला ऑरा म्हणतात. आपण कधी काही म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीच्या जवळ गेल्यावर खूप सकारात्मक वाटतं किंवा त्या खोलीत गेल्यावरच नकारात्मक वाटायला लागलं. हो, म्हणतो की नाही. स्रोतानुसार हाच तो ऑरा किंवा ऊर्जेचा प्रभाव आहे. आपल्याच राग, भीती, मत्सर यांसारख्या भावनांमुळे हे ऊर्जा कवच प्रदूषित होतं. आणि याला शुद्ध कसं करायचं? यासाठी काही क्लिष्ट विधी आहेत का? नाही, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तंत्र खूप साधं आहे. स्रोत सांगतो की रोज सकाळी फक्त काही मिनिटं शांत बसा आणि कल्पना करा की एक पांढरा किंवा सोनेरी रंगाचा दैवी प्रकाश तुमच्या डोक्यातून शरीरात प्रवेश करतोय आणि पायांमधून बाहेर पडताना तुमच्यातील सर्व नकारात्मकता धुवून काढतोय. ही केवळ कल्पना नाही, तर ऊर्जेच्या स्तरावर काम करणारी एक शुद्धी प्रक्रिया आहे. हे खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे मानसिक आरोग्यासाठी भावनिक विचारांसोबतच ऊर्जेच्या शुद्धीचाही विचार करायला हवा. दुसरं साधन आहे प्राणायाम. प्राणायामाबद्दल आपण खूप ऐकतो, पण त्याचा कर्माशी आणि दुःखाशी थेट संबंध कसा आहे? याचा संबंध थेट आपल्या मनाशी आहे. स्रोत म्हणतो की श्वास आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा आपण घाबरतो किंवा रागावतो तेव्हा आपला श्वास जलद होतो आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा श्वास खोल आणि लयबद्ध असतो. प्राणायाम याच्या उलट काम करतो. तो श्वासावर नियंत्रण मिळवून मनाला शांत करतो. स्रोतात 2 प्राणायामांवर विशेष भर दिला आहे. एक अनुलोम विलोम, जे मनाला संतुलित करतं, आणि दुसरं भ्रामरी, जे विशेषतः राग आणि चिडचिड कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. पण फक्त श्वास आत बाहेर केल्याने राग कसा काय शांत होऊ शकतो, हे जरा विचित्र वाटतंय. यामागे विज्ञान आहे. भ्रामरी प्राणायामात आपण जो भोमरासारखा आवाज करतो त्यामुळे आपल्या मेंदूत व्हायब्रेशन्स निर्माण होतात. हे व्हायब्रेशन्स वेगस नर्व्ह नावाच्या चेतासंस्थेला उत्तेजित करतात, जी आपल्या शरीराच्या रिलॅक्सेशन रिस्पॉन्ससाठी जबाबदार असते. त्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात, रक्तदाब नियंत्रणात येतो आणि मन शांत होतं. अच्छा. स्रोतातील एक वाक्य मला खूप आवडतं. श्वास शुद्ध तर विचार शुद्ध, विचार शुद्ध तर कर्म शुद्ध आणि कर्म शुद्ध तर जीवन शुद्ध. अप्रतिम. म्हणजे ही केवळ आध्यात्मिक क्रिया नाही, तर एक मानसिक आणि शारीरिक प्रक्रिया सुद्धा आहे. आणि तिसरं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं साधन आहे ध्यान. ध्यानाबद्दल इतके गैरसमज आहेत की विचार थांबवले पाहिजेत, मन रिकामं केलं पाहिजे. स्रोत याबद्दल काय म्हणतो? स्रोत या गैरसमजांना दूर करतो. तो म्हणतो की ध्यान म्हणजे विचार थांबवणे नाही, तर विचारांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाचा अनुभव घेणे आहे. ध्यान म्हणजे काहीतरी मिळवणे नाही, तर आपण जे आधीपासूनच आहोत ते आठवणे आहे. म्हणजे विचारांशी भांडायचं नाही, तर त्यांना फक्त साक्षीभावाने पाहायचं. जसं रस्त्याच्या कडेला बसून आपण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहतो तसं. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण हे नियमितपणे करतो तेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागतं की दुःख, राग, भीती हे सर्व मनाचे खेळ आहेत. ते येतात आणि जातात, मी ते नाही. हा साक्षीभाव दैनंदिन जीवनात एकदा का उतरला की छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होण्याची आपली सवय कमी होते. म्हणजे ऑरा शुद्धी ऊर्जेवर, प्राणायाम मनावर आणि ध्यान थेट चेतनेवर काम करतं. हे एक संपूर्ण पॅकेज आहे. हे सगळं ऐकून एक गोष्ट तर पटली की या साधनांनी आपलं आंतरिक जग नक्कीच शांत होऊ शकतं. पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय की जी जुनी कर्म आहेत, जी मागच्या अनेक जन्मांपासून किंवा याच जन्मात नकळतपणे साठली आहेत, त्यांचं काय करायचं? ती या साधनांनी आपोआप नष्ट होतील का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि नाही, स्रोत म्हणतो की त्यासाठी काही विशिष्ट मार्गांचा अवलंब करावा लागतो. जसं आपण कर्ज फेडण्यासाठी विशेष प्रयत्न करतो, तसंच कर्माचं कर्ज फेडण्यासाठी विशेष प्रयत्न लागतात. स्रोतानुसार कर्माचा हिशोब नष्ट करण्याचे 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे मी करता नाही, हे सत्य जाणणे. हे आपण आधी बोललो. पण दुसरा मार्ग भक्ती, हा मला जास्त जवळचा वाटतो. पूर्ण समर्पण म्हणजे नक्की काय?
समर्पण म्हणजे विश्वासाने स्वतःला ईश्वरी शक्तीच्या स्वाधीन करणे. माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठीच आहे, हा भाव मनात दृढ करणे. जेव्हा हा समर्पण भाव येतो तेव्हा स्त्रोत म्हणतो की देव आपल्या कर्मांची जबाबदारी घेतो. याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यात अडचणी येणार नाहीत, पण त्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती आणि दृष्टिकोन बदलतो. दुःख हे दुःख राहत नाही, ती एक शिकण्याची संधी बनते. आणि तिसरा मार्ग आहे क्षमा. स्त्रोत याला कर्माचे कर्ज फेडण्यासारखं मानतो. हे जरा अधिक स्पष्ट कराल का? नक्कीच. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण कोणाला तरी क्षमा करत नाही तेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत एका अदृश्य भावनिक दोरीने बांधलेले असतो. आपल्या मनात सतत त्या व्यक्तीबद्दल राग, द्वेष, तिरस्काराचे विचार सुरू असतात. हे म्हणजे आपण स्वतःच विष पितो आणि समोरच्याने मनायची अपेक्षा करतो असं आहे. क्षमा करणे म्हणजे ती कार्मिक दोरी कात्रीने कापून स्वतःला त्या बंधनातून मोकळं करण्यासारखं आहे. पण क्षमा करणे हे ऐकायला सोपं वाटतं, प्रत्यक्षात खूप कठीण आहे. ज्या व्यक्तीने खूप त्रास दिलाय त्याला क्षमा कशी करायची? हो, आहे कठीण. आणि स्रोत म्हणतो की क्षमा ही एक प्रक्रिया आहे, ती एका क्षणात होत नाही. याची सुरुवात त्या व्यक्तीकडे एक आत्मा म्हणून पाहण्यापासून होती ज्याने अज्ञानामुळे किंवा स्वतःच्या दुःखामुळे तुम्हाला त्रास दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षमा फक्त दुसऱ्यांना नाही तर स्वतःलाही करायची आहे. स्वतःला? हो. आपण भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देत राहतो. ते ओझं वाहत राहिल्याने नवीन सकारात्मक कर्म करण्याची ऊर्जाच शिल्लक राहत नाही. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण रोजच्या धावपळीच्या जीवनात, ऑफिसच्या टेन्शनमध्ये, नात्यांमधील गुंतागुंतीमध्ये हे सगळं कसं आणायचं? यासाठी स्रोतामध्ये काही सोपी दैनंदिन जीवनासाठीची सूत्रं आहेत का? हो, आणि हाच या स्रोताचा सर्वात सुंदर भाग आहे. तो केवळ मोठं तत्वज्ञान सांगून थांबत नाही, तर ते जगण्यासाठी एक व्यावहारिक चौकट देतो. यात 5 सूत्र आहेत. पहिलं, अपेक्षा कमी ठेवणे. दुसरं, स्वीकार वाढवणे. तिसरं, इतरांची तुलना करणे बंद करणे. चौथं, कृतज्ञता जोपासणे. आणि 5वं, निष्काम सेवा करणे. यातलं तुलना करणे बंद करणे हे आजच्या सोशल मीडियाच्या जगात सर्वात कठीण वाटतं. आपण सतत इतरांच्या सुट्ट्यांचे, त्यांच्या यशाचे फोटो पाहतो आणि नकळतपणे दुःखी होतो. बरोबर. आणि स्रोतानुसार हे स्वतःहून दुःख विकत घेण्यासारखं आहे, कारण तुलना नेहमीच दुःखाला जन्म देते. एकतर तुम्हाला समोरचा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ वाटून न्यूनगंड येतो, किंवा तो तुमच्यापेक्षा कमी आहे असं वाटून अहंकार येतो. दोन्ही भावना तुमच्या मानसिक शांतीसाठी घातक आहेत. बरोबर आहे. म्हणून स्रोत म्हणतो, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, आपली तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. आणि 5वं सूत्र, निष्काम सेवा. याबद्दल स्रोत म्हणतो की सेवा हा कर्म जाळणारा यज्ञ आहे. 1 मिनिट, म्हणजे मी फक्त दुसऱ्यांची मदत केली तर माझे जुने कर्म जळून जातील? हे इतकं सोपं आहे का? मला हे जरा अविश्वसनीय वाटतंय. हे सोपं नाही, कारण यात निष्काम हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे फळाची, कौतुकाची किंवा परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली सेवा. जेव्हा आपण पूर्णपणे निस्वार्थ भावनेने दुसऱ्याच्या दुःखात मदत करतो तेव्हा आपला अहंकार विरघळतो, आणि जिथे अहंकार नाही तिथे कर्म जळायला लागतात. सेवा आपल्याला मी आणि माझे या संकुचित जगातून बाहेर काढून आपण या विशाल जगात नेते. वा, म्हणजे ही 5 सूत्रे म्हणजे समस्या आल्यावर उपाय करण्याऐवजी समस्या मुळातूनच निर्माण होऊ नये यासाठीची एक जीवनशैली आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या लांबलचक चर्चेचा सार आपण कसं मांडू शकतो? मला तर एक साधं समीकरण दिसतंय. आत्मशुद्धीची साधनं, अधिक साक्षीभाव आणि समर्पण, बरोबर कर्मबंधनाचा शेवट आणि दुःखमुक्त जीवन. या स्रोतातील अंतिम विचार पुन्हा एकदा आठवतोय की दुःख बाहेरून येत नाही, आपण त्याला आपल्या विचारांनी आणि आसक्तीने धरून ठेवतो. अगदी बरोबर. आणि अंतिम निष्कर्ष असा आहे की खरं स्वातंत्र्य बाह्य परिस्थिती बदलण्यात नाही, तर त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्यात आहे. ज्या क्षणी जे आहे ते योग्य आहे, हा स्वीकार भाव, हा समर्पण भाव आपल्या मनात स्थिर होतो, त्याच क्षणी दुःखाची पकड ढिली पडते. कदाचित आयुष्यातून दुःख पूर्णपणे संपणार नाही, पण दुःखी होण्याची आपली सवय नक्कीच संपू शकते. आणि तोच खरा विजय आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या जीवनाचा रिमोट कंट्रोल खऱ्या अर्थाने आपल्याच हातात आहे. बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. हा स्रोत वैयक्तिक कर्मांवर आणि आत्मशुद्धीवर भर देतो, जे निसंशयपणे खूप महत्त्वाचं आहे. पण त्या दुःखाचं काय, जे आपल्याला वैयक्तिक कर्मांमुळे नाही तर एका सदोष सामाजिक किंवा आर्थिक व्यवस्थेचा भाग असल्यामुळे मिळतं, जसं की गरिबी, भेदभाव किंवा अन्याय.
वैयक्तिक कृतींच्या पलीकडे जाऊन हे सामूहिक किंवा व्यवस्थात्मक दुःख समजून घेण्यासाठी ही चौकट आपल्याला कशी मदत करू शकते, हा विचार करण्यासारखा प्रश्न